पुढच्या बातमीकडे वळूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी मुंबईमध्ये शिवसेना भवनात गुहागरमधील मुंबईवासींच्या मेळाव्यात बोलताना मोठे गौप्यस्फोट केले। भास्कर जाधव यांनी या मेळाव्यामध्ये आक्रमकता दाखवली आणि 2024च्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। ब्राह्मण समाजावरही त्यांनी आगपाखड केली। ब्राह्मण समाज पाताळयंत्री असल्याचा आरोप करत समाजात तेढ निर्माण करणारा अनाजी पंथ, असं भास्कर जाधव म्हणाले। सावध व्हा, हा शेवटचा वार आहे, मी बाजूला झालो तर तुम्हाला गिळून टाकतील, असा इशारा त्यांनी कुणबी समाजाला दिलाय। म्हणणं की माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका। ते आज नेत्यांचे फोन सांगत नाही, त्यावेळेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते, वरून सगळ्या नेत्यांचे फोन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, वरून सगळ्यांचे फोन येत होते। कोणाला एसपीना त्यांना अटक करा, त्यांनी सांगितलं ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन, पण एवढाही पुरावा नाही। हे अनाजी पंथ आहेत। कधी जवळजवळ 20 गावचा दस्त भरणारा मी होता, 20 गावचा, एका गावचा नाहीये, एका गावचा नाही, 20 गावापेक्षा जास्त गावात मराठा पण दस्त भरतो, बरोबर ना रे? वाढवायला इनाम मिळालेली गावं आम्हाला आहे, पण त्यासाठी आम्ही डामडोल नाही केला। सावध व्हा, हा शेवटचा वार आहे। पत्र माझ्या विरोधात काढता तुम्ही, समजता काय स्वतःला? तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी मोठ्या पद्धतीचे असे हे आरोप केलेले आहेत, दावे केलेले आहेत। आक्रमक अशा भाषणामध्ये त्यांनी 2024च्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्यावरती ठेवल्याचा आरोप